आपण पाहत आहात बीबीसी मराठी न्यूज, सदा सर्वदा बातमी खरी, कॅमेरा सर्वत्र संचार करी। दिनांक 13 फेब्रुवारी 2025 रोजी कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरी येथील शहीदांसाठी श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला होता। अतिरेक्यांनी भयानक बॉम्बस्फोट घडवून आणला होता। या घटनेला येत्या म्हणजे आजच 13 तारखेला 15 वर्ष पूर्वी होतात। दरवर्षी कोरेगाव पार्कचे नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते या बॉम्ब हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व शहीदांना श्रद्धांजली वाहतात। आजच्या श्रद्धांजली सभेमध्ये स्थानिक नागरिकांनी मेणबत्त्या लावून सर्व शहीदांना श्रद्धांजली दिली। या श्रद्धांजली सभेसाठी माननीय माजी गृहराज्यमंत्री आमदार रमेशदादा बागवे तसेच त्या घटनेच्या वेळेचे कोरेगाव पार्कचे पोलीस निरीक्षक नाडगौडा सर, कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय सुनील थोपटे तसेच क्राईम पीआयचे चेतन मोरे साहेब, माजी नगरसेवक बाबू वागसकर, उमेश गायकवाड, भगवानजी वैराट, श्रीमती स्वातीताई शरद मोहळ, अभिजित वाघचौरे, गणेश लांडगे, मिलिंद गायकवाड, बेकरीचे मालक शंकरभाऊ खरोसे, मनोज खरोसे, जनार्दन बोया, हर्ष तिवारी, पूर्णिमा लुणावत तसेच अशोक वाघचौरे साहेब आणि तेथील स्थानिक नागरिक महिला भगिनी उपस्थित होत्या। या सर्वांनी या कार्यक्रमास मेणबत्ती लावून श्रद्धांजली वाहिली। तसेच स्थानिक कोरेगाव पार्क जागरूक नागरिक समितीच्या संगीता तिवारी याही उपस्थित होत्या। माता की जय, वंदे मातरम, वंदे माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम।